नमस्कार, मी रोहित दळवी आपल्या या लोकप्रिय वृत्तवाहिनीवरती स्वागत करतो। मी आज आहे जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्था प्रदेश कार्यालयात आणि आपल्याला माहित आहे की आपण अशा समाजातील तळागाळातील लोकांना एक प्लॅटफॉर्म देतो, एक उजाळा देतो की जे खरंच समाजासाठी काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून हजारो लोकांचं भलं होतं। तर अशाच एका सामाजिक कार्यकर्त्याला भेटण्यासाठी आपण आज आलेलो आहोत कोंडवाई ठिकाणी। कामटे पाटील नगर या ठिकाणी त्यांचं हे कार्यालय आहे आणि या संस्थेमार्फत भटक्या विमुक्त जातीसाठी जात दाखले त्यांनी मोठ्या प्रमाणात काढलेले आहेत। आपल्याला तर माहिती आहे की एक जुनी म्हण आहे, जे शासनाचं काम असतं कोणत्याही दाखल्या संदर्भात की सरकारी काम आणि 6 महिने थांब, तर या व्यक्तीने भटक्या विमुक्त जातीचा लढा उभारला आणि त्यामार्फत लोकांना न्याय देत हे सामाजिक काम केलं आणि हे जात दाखल्याचं काम कित्येक वर्षाचा लढा हा यशस्वी झालेला आहे। सुमारे 1,500 दाखले त्यांनी या संस्थेमार्फत काढून दिलेले आहेत। तर त्यांच्याशी आपण श्री विजय जाधव यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांचं हे कार्यालय आहे आणि आपण पाहू शकता ते कित्येक वर्ष गेल्या 20 वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। या भागातील प्रतिष्ठित नाव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या कार्याचा गवगव आहे। तर मी विजय जाधव साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि नमस्कार जाधव साहेब, तुमचं स्वागत आहे आमच्या या वृत्तवाहिनीवरती। आमच्याकडे तुमचंही स्वागत आहे। धन्यवाद। तर आपण आता या मुलाखतीला सुरुवात करूया। हे विजय जाधव साहेब आहेत, सामाजिक कार्यकर्ते, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी जे मोठं कार्य केलेलं आहे यांच्या मार्फत झालेलं आहे आणि गेल्या 20 वर्षाचा संघर्ष कसा आहे आणि आज कशा स्वरूपात त्यांना न्याय मिळालेला आहे आणि काय आनंद व्यक्त करणार आहेत ते आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मी विजयंती या समाजातून आहे आणि 10 वर्षाच्या संघर्षानंतर 10 वर्षाचे संघर्ष केलाय मी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी। माझ्या मुलींनी खूप संघर्ष केलाय म्हणजे जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी। तर मी सरांचं, माननीय जाधव सरांचं खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे यश मिळालं जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी। धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद। आपल्याला आता प्रत्येकाला हे जात प्रमाणपत्र मिळून गेलं। हो, थँक्यू सर। विजय साहेबांनी आणि त्यांच्या या कार्याला कायम यश मिळत राहावं अशी मी रक्षाबंधनाची म्हणजे मी एक भावाकडे मागणी करत आहे। बस, धन्यवाद पूर्ण केलं सर। काल परवा, कालच म्हटलं तरी चाल, काल परवा काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जे भटक्या विमुक्त समाजाला जात दाखले वाटप झालं
तर किती दाखले मिळाले जाधव साहेब आणि एकूण काय सांगाल? सर बऱ्यापैकी जवळजवळ 4 तालुक्यांची जात दाखली प्रक्रिया ही पूर्ण झालेली. आज आमच्याकडे हवेलीतल्या बऱ्यापैकी झाडून भटक्या विमुक्त जाती जमातीचे सगळे जात दाखले यामध्ये मिळालेले आहेत. त्यामध्ये नाथपंथी डवरी गोसावी समाज आहे, त्यामध्ये मर्याईवाला समाज आहे, त्यामध्ये वासुदेव समाज आहे, त्यामध्ये वडार समाज आहे, यामध्ये गोंधळी समाज आहे, यामध्ये प्रामुख्याने भराडी समाज आहे. या सगळ्या समाजाच्या लोकांची यामध्ये मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र आज आमच्या ताब्यात या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून मिळालेली आहेत. जवळपास हा किती संख्या आहे सर? जवळजवळ या 4 तालुक्यातली संख्या 1,500च्या आसपास आहे आणि 1,500मध्ये आता 1160 प्रमाणपत्र आमच्याकडे आज रोजी मिळालेली आहेत व उर्वरित प्रमाणपत्राच्या फायनल स्टेजवर या सगळ्या प्रक्रिया सुद्धा चालू आहेत. म्हणजे जवळजवळ सगळीच प्रमाणपत्र आमच्याकडं एवढ्या 2 दिवसात सगळी प्रमाणपत्र ताब्यात असतील. तर या संस्थेचं विजय जाधव यांच्या मार्फत एक खूप मोठं यश म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळं प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी ताब्यात घेतलेली आहे आणि अशा या भटके विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे करत आहे.